ते दोन लेकरं नामदेवबुवा आणि ते मळकटल्या कपड्यावर बाजरीचं पीठ न 10-20 रुपयाचे सुटे नाणे आणि गारोडे. बच्चे लोक ताली बजाव. तिथं गेले रवा साखर डालडा. खेळात रममाण झालं. आणि मग सापाची मुंगसाची लढाई. मुंगूस सोडला, साप पायाला, तो याच्या पायातून हे खाली पडलं. याला 5-25 पोरांनी तुडवलं. पण नंतर आठवत होतं, लक्षातच येईना मम्मीनं बाजारला कशासाठी पाठवलं. मला 3 वस्तू म्हणली होती मम्मी, म्हणून चॉकलेट, गोट्यान, पतंग घेऊन आलं. 11 वाजता 9ला गेलं होतं मार्केटला. माय रागावली, गाढवा तो पाहुणा मेलान उपवासानं जांभळी देत बैठक रूम मध्ये, तर मला स्वयंपाक घरात ऐकू येते. आण रवा साखर डालडा. ते नाही आणलं आई. मग चॉकलेट, गोट्या आणि पतंग. मग माय रागावते, गाढवा तुला रवा साखर डालडा आणण्यासाठी बाजारला पाठवलं आणि चॉकलेट, गोट्या आणि पतंग घेऊन आला. ही जशी माय तसं ज्ञानोबा माय आहे. ती म्हणते, अरे ज्यासाठी तुम्ही या संसार रूपी बाजारला आला ते करा. हे साथ लिया हो ओळखा सारा करो. हे साथ लिया ओळखा सारा. हे साथ लिया ओळखा सारा. नाही तरी संसार जाईल नया. नाही तरी संसार जाईल नया. कवनाचे माया बाप, कवनाचे गाण गोत. कवनाचे माया बाप, कवनाचे गाण गोत. नाही तरी संसार जाईल लया. नाही तरी संसार जाईल लया. कोणाचे माय बाप, कोणाचे माय बाप, संसार रूपी बाजारला ज्याच्या करता आला ते करा. ए साते आलिया. इथे साते शब्द जो आहे तो बाजार वाचक आहे. संख्यात्मक घ्यायचा नाही. उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो. 7 संख्यात्मकही विचार आहे, पण तो हरिपाठा. 7, 5, 3 दशक. शरीर सांगाताचा विचार केला. 7, 5, 3 दशकांचा मेळा. सप्त धातू आहे, 5 प्राण आहे, 3 गुण आहे, सत्व रज तम. 7, 5, 3 आणि 10 इंद्रिय आहे. असं एकत्रित शरीर. त्याचा विचार तो 7, 5, 3 दशक. बस जमलं, जाऊ द्या, काय घेणं नाही आपल्याला, हे कामापुरता. तो संख्यात्मक विचार आहे. संतांनी सुद्धा संख्यात्मक विचार मांडलाय. नामदेव महाराज त्या रामायणामध्ये लक्ष म्हणजेला शून्य म्हटलंय राजापुरीची.
रामाला 1 म्हटलंय आणि भरताला 9 म्हटलं, असा संख्यात्मक विचार आहे. 9 हा स्थिर आहे. म्हणून भरताला वापस जरी केला चित्रकूटाहून, रडत बसला नाही. 14 वर्ष नंदीग्रामात आपल्या भावाचं भजन करीत बसला. स्थिर आहे ते. 9 आहे. 9 कुठेही फिरवा, चढ उतार नसतो त्याच्यात. 9 दुनी 18, 8 आणि 1 9 ते 27, 7 2 9 36, 6 3 9 5 45, 5 4 9 6 54, 5 9 9 63, 6 3 9 8 72, 7 2 9 9 81, 8 1 9 सरळ नाही आडवं लावा. 9 दुनी 18, 8 आणि 1 9 18 36, 6 3 9 36 दुनी 72, 7 2 9 72 दुनी 144, 4 अधिक 4 अधिक 1 बरोबर 9. रात्रभर कागद काळे करा तरी 9. तुलसी कहे बस 9 स्थिर आहे. रामचंद्र 1 आहे, लक्ष्मण 0 आहे. तुलसीदासजीने विचारलं, तुलसीदास जी नहीं संतानी विचारलं, आपने अन्याय किया लखन भैया के साथ. कितना त्याग है लखन लाल का, नारी निद्रा भोजन का त्याग करने वाले लखन लाल को आप शून्य कहते हो. बोले सोच समझकर शून्य कहता हूं. मतलब आपको पता है शून्य में क्या ताकत होती है. क्या ताकत. और शून्य जिसके पास खड़ा रहता है उसको 10 पट कर डालता है. ही शून्याची ताकद आहे राजापुरेची. ज्याच्या शेजारी उभं राहतं शून्य त्याला 10 पट किंमत देतं. एका जवळ थांबलं 10, पुन्हा थांबलं 100, पुन्हा थांबलं 1000, पुन्हा थांबलं 10,000. शून्य जिसके पास खड़ा रहता उसको 10 पट कर डालता. रामचंद्राची 10 पट कीर्ती जगात पसरली. याला कारण सोबत असणारं शून्य लक्ष्मण आहे. हा संख्यात्मक विचार आहे. किंवा तो भोजराजाच्या नगरात, भोजराजा नवरत्न दरबार आहे त्याच्या नगरामध्ये. कालिदासासारखं रत्न आहे विद्वान. आणि कालिदासाला जिंकण्यासाठी काशीहून एक पंडित आला. तेव्हा 4 चाकी नव्हती मोहनराव. भोजराजाने पालखी पाठवली, पण कालिदासानं हुशारी केली. 4 भोळी होते ना, एका भोयाच्या रूपात कालिदास पालखीला. तो पंडित सीमेवर आलेला, तो पालखीत बसला, पालखी निघाली. पण भोयाच्या रूपातले कालिदास पालखीला हादरा द्यायचे. हादरा. तसा त्या पंडिताला धक्का लागून त्याचं डोकं वरच्या दांडीला लागायचं. बरं का, मी तिथंच होतो. असं 2-4 वेळा डोकं लागलं. मग त्या पंडितानं, जो कालिदासाला जिंकण्यासाठी आला होता वादात काशीहून, त्या पंडितानं भोयांना विचारलं, अयम अंदालिको दंडा स्कंदे बाधते किम तव. ते त्यांची भाषा आहे, ते इंग्रजी नाही मराठी नाही, संस्कृत बोलायचा. पंडित आहे तो, पंडित आहे. अयम अंदालिको दंडा स्कंदे बाधते किम तव. हा पालखीचा दांडा तुमच्या खांद्याला बाधतो का रे. भोयाच्या रूपात कालिदास. तो म्हणाला, न तथा बाधती दंडा. हा पालखीचा दांडा नाही बाधत, तुमचा बाधती बाधला. कारण बाधती हे उभयपदी. वर्षे पहिले निकम बाबा, उभयपदी चालतं ते. मात्रा आली की ते आत्मनेपदी, वेलांटी लागली की परस्मयपदी, असं उभयपदी. तिथे पंडितांनी बाधते असं आत्मनेपदी वापरायला पाहिजे होतं. तर बाधती असं परस्मयपदी, म्हणजे वेलांटी लावली. ती वेलांटी भोयाच्या रूपातल्या कालिदासाला सहन झाली नाही. खालून उत्तर दिलं, न तथा बाधती दंडा यथा बाधती बाधते. जेवढा तुमचा बाधती बाधला पंडित, तेवढा दांडा नाही बाधत. म्हणले पालखी थांबवा, पालखी थांबवा. पंडितानं विचार केला, ज्या कालिदासाच्या पालखीचे भोई वेलांटी सहन करत नाही, तो कालिदास कसा असेल. तिथून उतरून वापस गेला. हा भोज राजाचा दरबार डोळ्यापुढे आणतो. एक तरुणी गॅलरीत उभी होती आणि एक तरुण कामुक भावनेनं तिच्याकडे पाहत होता. तेव्हा ती संख्यात्मक भाषेत बोलली, ए दुसऱ्या,
तिसऱ्याची अपेक्षा करू नको. मी 5व्याची 6वी आहे. 9 जरी दिलं आणि 11 डोक्यावर घेऊन पाणी भरलं तर तुझ्या बापाची होणार नाही. हा संख्यात्मक विचार. बोधेगावच्या बाजारात जाणाऱ्यांना माहिती आहे. गाफा शिकारा ते बैल बाजारात ती भाषा. इथे संख्यात्मक. दुसऱ्या म्हणजे राशी क्रमांकाचं चिंतन आहे. त्या भाषेत बोलली ती. दुसऱ्या राशी क्रमांकामध्ये 2 नंबरची रास ऋषभ आहे. म्हणजे ती म्हणली बैला. बस आता तुम्ही अर्थ लावत जा. ती गॅलरीत उभी आहे याला बोलती पण संख्यात्मक. दुसऱ्या म्हणजे ऋषभा म्हणजे बैला. तिसऱ्याची अपेक्षा करू नको. मैथुन. मी 5व्याची 6वी आहे. 5वी रास सिंह आहे आणि 6वी रास कन्या आहे. ती म्हणली बैला मी सिंहाची कन्या आहे म्हणजे 5व्याची 6वी आहे. 9 जरी दिलं 9वी रास धन आहे. धनु. धन जरी दिलं आणि 11 डोक्यावर घेऊन पाणी भरलं 11वी रास कुंभ आहे. मातीचं भांड. ती म्हणली बैला मी सिंहाची कन्या म्हणजे 5व्याची 6वी. धन जरी दिलं आणि डोक्यावर माठ घेऊन माझ्या बापाच्या घरी पाणी भरलं तुझ्या बापाची होणार नाही. हा संख्यात्मक विचार. पण इथे जो साते आहे महादेव बुवा हा संख्यात्मक नाही बाजार वाचक घ्यायचा. बाजार. दुडीवरी दुडी गवळणी साते निघाल्या. साते म्हणजे काय? 7 जणी. असंही डोकं चालवणारे आहे ना आणि त्याच्याही तारखा मिळत नाही. रूप पाहता लोचणी सुख झाले व 6 जणी. सांगा म्हणते ह्या 6 जणी कोण? म्हटले का 6 जणी नाही रे भाऊ. 6 जणी. समईचा स जहाजाचा ज बाणाचा नन त्याला रस्व विलांटी असा 6 जणी. तो साजन पुल्लिंगी शब्दाचं स्त्रीलिंगी रूप झालं 6 जणी. आणि हा शृंगार रसात जास्त चालतो शब्द. रात्रभर चालतो तमाशात. ऐक साजना आणि हे म्हणतं ऐक साजणी. रात्रभर चालतं हा ना. हा शृंगार रसातला शब्द आहे. माऊलीनी 9 रसाचा स्वीकार केला. नवरस भरवी सागरू म्हणून साजणी. आता साजणी साजणी झाले मिशी संग. विकल्प नवऱ्याचा सोडेला विकल्प नवऱ्याचा राम क्रोध केला मार्ग केला मोकळा मोकळा मार्गणी संग. आईचा जोगवा 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 मागिना. आईचा जोगवा 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 मागिना. आईचा जोगवा 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 आईचा जोगवा 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 मागिना. जोगवा मागिना. ते साजणी. आता साजणी किंवा जागृती पुसे साजणी कवन बोलिले अंगणी. साजणी. रूप पाहता लोचणी सुख झाले व साजणी. साजणी रूपी मैत्रिणी सोबत इथे बुद्धीला साजणी म्हटलंय. त्या बुद्धिरूपी साजणी सोबत ज्ञानराज माऊलीचा संवाद आहे. हे साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले. साजणी म्हणाली कोणाचं रूप पाहिल्यावर सुख झालं. मग खालची लाईन तो हा विठ्ठल बरवा. ही संवादाची भाषा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. बरं झालं तुमचं भागवत झालं. पण आज काला करता येईना. आम्ही धर्मसंकटात आहे. एकादशीला कसा काला? म्हटलं मी बरोबर करतो. तिथे साते. साते शब्द हा बाजारवाचक आहे. दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली म्हणजे बाजारला. तसं ये साते आली या. संसार रूपी बाजारला आलाय ना. हा बाजारच आहे. बाजार म्हटलं की ज्याच्यात प्रचंड गर्दी असते. 130 कोटीच्या वर गेला बाजार भारताचा. हा बाजारच आहे.
पण ज्याच्यासाठी आले तो माल खरेदी करत नाही. संसार नगरी बाजार भरला बाई, संसार नगरी बाजार भरला बाई, संसार नगरी बाजार भरला बाई, संसार नगरी बाजार भरला बाई. काम क्रोधात गिराईक लई, काम क्रोधाचे गिऱ्हाईक येई, काम क्रोधाचे गिऱ्हाईक येई, काम क्रोधाचे गिऱ्हाईक येई. संसार नगरी बाजार भरला बाई, काम क्रोधाचे गिऱ्हाईक येई, काम क्रोधाचे गिऱ्हाईक येई. संसार नगरी बाजार भरला बाई, काम क्रोधाचे गिऱ्हाईक येई. संसार नगरी बाजार भरला बाई, बाजारच आहे पण ज्याच्यासाठी मार्केटला आहे ते खरेदी करत नाही. काम क्रोधाचे गिराईक लई, म्हणून माऊली म्हणतात आले कशासाठी, मग ते खरेदी करा. ये साते आलिया वडगा शारंग धरू, आणि ते न करता गेला ना मग फुकट एरजार झाली. नाहीतरी संसारू जाईल रया, ज्याच्या करता आले ते करा. जावाई अमेरिकेला, बरं का मोहनराव, कोण्या गावचा हे विचारू नका, कीर्तनातली गोष्ट खरी नसते, पटवून देण्याकरता युक्ती असते. दृष्टांत म्हणजे काय, यत्र लोके परीक्षणानाम बुद्धी साम्याम इति दृष्टांतः. पटवून देण्याकरता केली जाणारी युक्ती म्हणजे दृष्टांत. मग ते खरंच पाहिजे असं नाही, अतिशोक्ती असते, वस्तुस्थिती असते, कधी एकांगी दृष्टांत असतो, कधी सर्वांगी असते. एकांगी बाळ विचारतं, मम्मी दूध कसं असतं ग, बगड्यासारखं. ते बाळ गेलं पातेल्यामध्ये बघू लागलं, ले आई काय खोटं बोलतेस ग, चोच नाही, पाय नाही, पंख नाही, बगड्या सांगत. मम्मी म्हणली गाढवा, तिथं पातेल्यात पाय, चोच, पंख नाही बघायचं, फक्त रंग घ्यायचा, बगड्यासारखं पांढरं. याला म्हणतात एकांगी दृष्टांत, कधी सर्वांगी, कधी वस्तुस्थिती, अतिशोक्ती. जावाय अमेरिकेला, बरं का नामदेवा, एकुलती एक मुलगी, तिकडे गेले, जाऊन 2 वर्षे झाले. एकदा तरी या, एकदा तरी या, एकदा तरी या. सासूचा आग्रह, सासऱ्याचा आग्रह, जावयाचं एकच उत्तर, आय एम बिजी, प्रत्येक वेळी. शेवटी 4 वर्षांनी सासू वैतागून म्हणाली, काहीतरी बोलत अण्णा, ते तुम्ही वाचत बसता, ते माझ्याकरता असेल तर तुम्हीच वाचत बसता, ते माझ्याकरता आले, चिठ्ठी माझ्याकरता आली ना, मग प्रत्येक जण वाचत म्हटल्यावर पोचायला 5 वाजतील. हा, मंगलताई गाडेकर, हे आवाज कसा होतो, कमी जास्त कमी करा, कमी करा, कमी कर. मंगलताई गाडेकर दवाखान्याची चावी घेऊन जा. मग तिथं सांगता आलं असतं ना, मला वाटलं काही महत्वाचं दुसरंच आहे. वाह, धन्यवाद विठ्ठल. काही किरकोळ कामं असली तर आम्हाला कीर्तनासाठी बोलावलाय, या कामासाठी नाही. तिकडच्या तिकडे उरकून घ्या. हो ना, तिथंही माईक होता, तिथंही सांगता आलं असतं. विठ्ठल. हो, 4 वर्षांनी तिथलं सांगतो नामदेव, तुम्ही याच पार्टीनं बोलणार आहे मला माहिती आहे. 4 वर्षांनी
होकार दिला जावई बापूनं. मोहनराव हे नीट ऐका. होकार दिला पण अट घातली, मी आता 12 नोव्हेंबरला येणार 1 तासाकरता. 11:30 त्या गावात पोहोचेल. 11:30 ते 12 जेवण होईल आणि 12 ते 12:30 कोणाला काय गप्पा मारायच्या असेल त्या, पुन्हा 12:30ला निघून जाईल. माझं सायंकाळी 5 वाजता मुंबईला फ्लाईट आहे. आणि सगळ्या तालुक्यात चर्चा, 4 वर्षांनी जावाई येणार, 1 तासाकरता येणार, 4 वर्षांनी अमेरिकेहून येणार, 1 तासाकरता येणार. सासू तर नाचायचीच राहिली. जावाई म्हणजे सासूचं सगुण ब्रह्म. मग ताईला वेळोवेळी फोन, काय आवडतं बापूला. मग ती सगळी यादी करून घेतली. त्याचे स्पेशल आचारी शोधले, त्यांना बोलवून घेतलं. जावाई येणार, विमानतळावर स्वागत कोणी करायचं, गावाजवळ स्वागत कोणी करायचं, पाय धुवायच्या वेळेला टावेल घेऊन कोणी उभं राहायचं, घरात प्रवेश करताना स्वागत कोणी करायचं. बरं, एकटा जावाई कसा जेवल म्हणून 50 VIP सांगितले जेवायला, कांजीच्या कपड्यावाले 50. त्यांना सांगितलं बापूला वेळ नाही, 1 तासाकरता बापू येणार. मोबाईल मी असा करतो, असा उलटा करा. आहे ते महत्वाचंच असेल, पण ते काय होते मला वाटते माझ्या कीर्तनाकडे लक्षच नाही बा तुमचं मोबाईल. बरोबर. आता मी हे पाऊण तास आहे. मोहनरावला आणि राजापुरेंना माहिती आहे, तरी वेळ चुकवत नाही. कालचं कीर्तन इथंच होतं. ते कोणतं गाव? अंतरवाडी. आणि रात्रीचं लोणावळ्याला होतं. पुण्याच्या पुढे 1.5 तास. ते करून पुन्हा इथे 9लाच आलो. आमच्या झोपेचा आणि याचा विचार करा. आणि संध्याकाळी नागपूरला पोहोचलो पाहिजे. म्हणून विनंती आहे, मोबाईलमध्ये डोकं घालू नका. हे एवढं झालं की तेच काम आहे तुमच्या मागे. विठ्ठल विठ्ठल. 50 सांगितले VIP. मी शुद्धीवर आहे. 10 वाजताच्या बापूला वेळ नाही, 10 वाजताच. ते तर 9:30लाच आले. जेवायचं आहे ना, 9:30लाच. बरोबर ती केळीची पानं यावल तालुक्यातून आणली, जिल्हा जळगाव. केळीची पानं ती लुसलुसीत गोल फिरवली तरी फाटत नाहीत. 1.5 फूट लांबीची, 1.25 फूट रुंदीची ती पानं. 11 वाजले, 11:30ला बापू येणार. पानं मांडा, पानं मांडा. सासूची घाई. स्वयंपाक तर 10:30लाच उरकला. डाव्या भागाला तांब्या फुलपात्र पाण्याचं ठेवा. लोणचं मीठ डाव्या भागाला ठेवा. उजव्या भागाला श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम. हे कोण्या पुराणामध्ये लिहिलं नाही. मीठ आणि लोणचं डाव्या भागाला ठेवावं. हे माणसानं चालवलेलं डोकं आहे. ज्याचं कामच पडत नाही ते डावीकडे, आणि ज्याच्यावर हल्ला चढवायचा आहे ते उजवी. वाढून झालं. बसून घ्या, बसून घ्या. 50 VIP बसले. 11:25 झाले. हे पदार्थाचा सुगंध पाहून लाळ घोटून बेजार झाले कडक टोप्यावाले. आणि 11 वाजून 25 मिनिटांनी, तेव्हा मोबाईल नव्हता, लँडलाईन. रिंग वाजली घरात. राजापुरेजी सासू होती. तिनंच उचलला फोन. हॅलो सासू, मी जावाई बोलतोय. कुठं गावाजवळ आला का? नाही, अमेरिका. आता काय झालं सर? म्हणजे येणार होतो, पण महत्वाचं काम आल्यामुळे येऊ शकत नाही. फोनच आपटला खाली सासूनं.
नुसत्या फोनवर नाही थांबली राजापुरीची, ताड ताड चालत पंक्तीत आली. 50 कडक टोप्या बसल्या होत्या जेवायला. अमेरिकेच्या जावयाचा राग 50 VIP वर काढला. घ्या खाऊन, तुमच्यासाठीच केलं. ते म्हणले तू काळजीच करू नको, काही शिल्लक ठेवत नाही आम्ही. लिंबाच्या साली सुद्धा चावून खाल्ल्या यांनी. मेहरबानी पानं ठेवली केळीची, मिठही हाताला लावून घेतलं, काही शिल्लक नाही. तरी सासू म्हणली स्वयंपाक वाया गेला. बरोबर आहे का हे? अरे मीठ सुद्धा चाटून खाल्लं या 50 लोकांनी, शिल्लक नाही राहिला स्वयंपाक. सासू म्हणली स्वयंपाक वाया गेला. का? ज्याच्या करता केला तो नाही आला म्हणून स्वयंपाक वाया गेला. तसं ज्याच्या करता आलो ते नाही केलं मग जन्म वाया गेला. नाहीतरी गेला जन्म. सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला. नाही तारी गेला जन्म वाया, नाही तारी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावची दोरी, करिता बरोबरी दुरावची दोरी. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोबरी दुरावसी, करिता भरोबरी दुरावसी. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, आणि ते न करता गेला तर नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून ज्याच्या करता आला ते कराये साते आलिया. वडगा शारंग धरू नाहीतरी संसारू जाईल रया. महाराज नाही त्याला आपलासा केला तर आमचं काय नडलं? आता नाही नडलं भाऊ, पण प्रत्येकाच्या जीवनात ती वेळ येणार आहे तेव्हा तुम्हाला कळणार आहे. कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत काळी. प्राण प्रयाणाची वेळी, प्राण प्रयाणाची वेळी, प्राण प्रयाणाची वेळी, प्राण प्रयाणाची वेळी. राहती निराळी, राहती निराळी, राहती निराळी, राहती निराळी. रांडा पुरे सकळ, पुरे सकळ, रांडा पुरे सकळ, पुरे सकळ. कळो येईल अंत काळी, 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 कळो येईल अंत काळी. प्राण प्रणायाचे हो राती निराळी, रांडा पुरे सकळ. कळो येईल अंत काळी, प्राण प्रयाणाचे हो राती निराळी, रांडा कळो येईल अंत काळी, प्राण प्रयाणाचे वेळी तेव्हा कळेल तुम्हाला. राहते निराळी, रांडा पुरे सकळ. महाराज तुम्ही तुमच्या चष्म्यातून पाहता का आमच्याकडे? तुमचे मायबाप तुम्हाला झोपट ठेवून रात्रीचे गेले? तसं आहे का आमचं? आमची मम्मी आहे, आमचा पप्पा आहे. अरे शेवटच्या वेळेला यांचा नाही उपयोग. नवमास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेसी, ती निष्ठुर झाली कैची अंती दूर राहिली.
9 महिने 9 दिवस ज्या आईनं पोटात बाळगलं, देवाच्या आईचा विचार करा. त्या ताईला ते भागवत कथेतली सगळी माहिती आहे. आम्ही आपलं रामाचं सांगतो थोडंसं, तुमचं ना आमचं नाही जमत, कारण विरोधाभास आहे. राम शब्दात जोड अक्षर नाही आणि कृष्ण शब्दात सरळ नाही. क ला अर्धा र, न ला अर्धा श असा वेल्डिंग केला आहे. कृष्ण राम सरळ आहे. जन्मापासून विरोध, बांधावून भांडल्यासारखे. रामाचा जन्म भर दुपारी, किसनरावचा अर्ध्या रात्री. तुम्ही मुद्दे रामाचा जन्म महादेवराव उन्हाळ्यात झाला, कृष्णाचा पावसाळ्यात झाला. रामाचा शुद्ध पक्षात, कृष्णाचा वद्यात, रामाचा नवमीला, कृष्णाचा अष्टमीला, रामाचा चैत्रात, कृष्णाचा श्रावणात, रामाचा राजवाड्यात, कृष्णाचा येरवड्यात, म्हणजे सेंट्रल जेलमध्ये आहे ना. रामाचा जन्म झाला तर मायबापाला आनंद झाला. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी, हरसित महतारी गुणी मनहारी अद्भुत रूप विचारी, लोचन अभिरामा कनुगन श्यामा निजया युद्ध भुजचारी, भूषण बनमाला नयन विशाला शोभा सिंधु खरारी. चतुर्भुज रूपात विनंती केल्यावर माता पुणी बोली, सोमती डोली तजहू तातयह रूपा. आणि जेव्हा दासीनं बघितलं मोहनराव कौसल्या माईला बाळ झालं, ती पळतच गेली राजा दशरथाकडे. जय हो महाराज, महाराज बधाई हो महाराज. क्या हुआ महाराज, तू क्या पागल हो गई क्या? पागल आप बनने वाले महाराज, क्या आपको लाला भय है? दशरथ पुत्र जन्म सुनिका ना मानव ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी बन राजा, जाय सुनाई बजाओ बाजा. अरे जाओ, बाजे बजने को लगाओ. बाजे बजाने को लगाओ म्हटल्यावर सगळ्या अयोध्येत नामदेवराव भर दुपारी एकाएकी वाद्य वाजायला लागले. वाद्य वाजायला लागल्यावर एक दुसरीच्या दरवाजात जाऊन विचारू लागली, बाई कशाचा नोबदा, बाई कशाचा नोबदा, बाई कशाचा नोबदा, कशाचा नोबदा. पुत्र झाला त्या दशरथा, पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ, चला चला तेथे जाऊ. झाला दशरथा, पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ, चला चला तेथे जाऊ. कौशल्याचे बाळ पाहू, कौशल्याचे बाळ पाहू, चला चला तेथे जाऊ, चला चला तेथे जाऊ. कौशल्याचे बाळ पाहू, चला चला तेथे जाऊ, चला चला तेथे जाऊ. बाई कशाच्या नवबदा, पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ, कौशल्याचे बाळ पाहू. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो, लोक दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो. प्रचंड गर्दी दशरथजीच्या राजवाड्यात. तसं कृष्ण जन्म झाला आणि देवकी पहिल्या यष्टीनं बालम टाकायला आली. मोहनराव घ्या पेढे. कशाचे? मला बाळ झालं. असं वाचलं कुठं? इथे मायबापाला आनंद आहे आणि तिथे मायबाप चिंतेत आहे. फरक विरोधाभास पहा. उलट रडू रडू म्हणाली माय, सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणी कंसाशी कळल माझ्या बाळाशी मारेल. हा फरक लक्षात आपल्या. रामाचं चरित्र एक बाणी, एक पत्नी, एक वचनी.
भगवान श्रीकृष्णाचं अनेक बाण्या, अनेक पत्न्या, अनेक वचन. तर एक लक्षात ठेवा, 16 सहस्त्र नारी भोगुन ब्रह्मचारी. ऐसे लीला रचाए गिरिधारी, 16 सहस्त्र में ब्रह्मचारी. दासी मीरा कहे तेरी लीला रहे कोई पार न पाता, उससे कहे तो जसोदा माता. ती तक्रारी होत्या वगैरे वगैरे. ते आपलं वाढलं. हां, तो चेंडू बस 2 मिनिटात. चेंडू यमुनेच्या डोहात बुडाला आणि गोपाळ पळत आले. यशोदे ग तुझा काना. सगळे गोकुळ धावलं. नंदन, यशोदा आणि गोपाळ. भगवंतानी कालियाला बुक्क्याचा मार दिला होता, त्यामुळे कालिया रक्त वकत होता आणि डोहाचं पाणी लाल झालतं. यशोदेला वाटलं माझ्या कृष्णाचंच रक्त आहे, म्हणून माय पुढं जात नव्हती. मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली. आपुलेच घाली धाके अंग, आपुलेच घाली धाके अंग, आपुलेच घाली धाके अंग. अंगरा कोणिया माय शोक करी, कोणिया माय शोक करे, अंगरा कोणिया माय शोक करे, अंगरा कोणिया माय शोक करे. अंतरीचे हरी जाणवले, अंतरीचे हरी जाणवले, अंतरीचे हरी जाणवले. मोहनराव, भगवंताची माय एक एक पाय रिवस होत होती गावाकडे. मागे सरे माय पाऊला पाऊली, आपुलेच घाली धाके अंग, अंगरा कोणिया माय शोक करी, अंतरीचे हरी जाणवले. आणि भगवान कालिया मर्दन करून वर आले. यशोदा गळ्याला बिलगून रडली. कृष्णा, तुझ्यासाठी माझा जीव जाग्यावर नव्हता बाळा. कृष्ण म्हणाले, मम्मी 11:30 वाजले, नाटक बंद करा. मला माझ्या पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाब्यानं सांगितलं की तुझी माय एक एक पाय गावाकडे सरकत होती. थोडा विचार, जिथं भगवंताची माय एक एक पाय माग सरकते, तिथं आमची माय पेटल्यावर पुढे येईल का? म्हणून महादेव बुवा दुसरं चरण. कौनाचे माय बाप, कौनाचे माय बाप, कौनाचे गणगोत, कौनाचे गणगोत, कौनाचे गणगोत, कौनाचे माय बाप. कौनाचे माय बाप, बाप, कौनाचे माय बाप, कौनाचे गणगोत, कौनाचे माय बाप. मृगाच्या वत जाईल लया, मृगाच्या वत जाईल लया, मृगाच्या वत जाईल लया. कौनाचे माय बाप, कौनाचे माय बाप, कौनाचे गणगोत, कौनाचे गणगोत, कौनाचे गणगोत, कौनाचे माय बाप. बरोबर आहे. टायमामुळे हा बरोबर आहे. कौणाचे मायबाप, कोण कोणाचा आहे भाऊ? कौणाचे मायबाप, कौणाचे गणगोत. आता ज्ञानेश्वर महाराजांना माहिती नव्हतं का मोहनराव, ज्याच्यापासून जन्माला आले लेकर ते त्याचे मायबाप असतात, नाही त्याचे मुलं बाळ असतात. एवढा सामान्य प्रश्न विचारेल का ज्ञानोबाराय? कौणाचे मायबाप, याच्यात 4 प्रश्न आहे. मायबाप 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 जो व्यवहार चाललाय तुमचा, ते कोणाचे? कोणाचे म्हणजे देहाचे का इंद्रियाचे, जीवाचे
का आत्म्याचे कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत माय बाप कवणाचे माय बाप कवणाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत जळवत जाईल लया मृग जळवत जाईल लया मृग जळवत जाईल लया इंद्रियाचे मायबाप म्हणावे तर त्याच्यावर आमची सत्ता नाही. ते डोळे पाहण्याचं काम बंद करतात, कान ऐकायचं काम बंद करतात, पाय चालण्याचं काम थांबवतात. मग जे इंद्रिय आमचे होऊ शकत नाही ते मायबापाचे कसे होईल? इंद्रियाचे नाही. मग देहाचे म्हणा. देह हा उसणा अनिला पाचाचा ही सार्वजनिक इस्टेट आहे. देह सार्वजनिक, आणि सार्वजनिक मायबापाची होत नाही तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. यमराज म्हणतो देह आमचा, देह हे काळाचे. पंचभूत म्हणतात देह आमचा, पंचभूताचा गोंधळ. याचे मायबाप म्हणतात बाळू माझा, आणि बाळू म्हणतो देह माझा. असे 4 हक्कदार या देहावर आहे. आणि चौघाच्या वस्तूला सार्वजनिक म्हणतात. ग्रामपंचायतची विहीर, आणि जर एखादाच कोणी त्याच्यावर मालकी हक्क दाखवत असेल तर गावचं गाव तुटून पडतं त्याच्यावर. तुझ्या बापाची आहे का? तुझ्या बापाची आहे. सार्वजनिक विहिरीला मालकी दाखव, तुझ्या बापाची आहे का? म्हणजे सार्वजनिक हे मायबापाची होत नाही. तसा देह हा सार्वजनिक आहे. यमराज म्हणतो माझा आहे, पंचभूत म्हणतात माझा आहे. याचा बाप म्हणतो बाळू पठ्ठ्याचा आहे, आणि बाळू म्हणतो देह माझा आहे. म्हणून देहाचेही मायबाप संभवत नाही, इंद्रियाचेही नाही. जीवाचे म्हणा तर जीव पाहुणा आहे. पाहुणा का? येणं आणि जाणं संभवतं त्याला म्हणतात पाहुणा. आता आम्ही आलो, 12 वाजले का चाललो, आम्ही पाहुणे. तुम्ही गावचे मालक, आम्ही पाहुणे. बरं का राजापुरे, आम्ही पाहुणे. पाहुणा येतो आणि जातो. तसा जीव पाहुणा आहे. 1950ला आला होता आणि 2040ला जाणार आहे. हा पाहुणा आहे, येतो आणि जातो. जीव पाहुणा असल्यामुळे तोही मायबाप त्यालाही संभवू शकत नाही. मग आत्म्याचे म्हणा तर आत्म्याचा तर जन्मच नाही. जन्म नाही म्हणून त्याला जननी नाही आणि जनकही नाही. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्म्याचा जन्म नाही म्हणून जननी जनक नाही. जीव पाहुणा म्हणून त्यालाही मायबाप नाही. इंद्रियाचे मायबाप संभवत नाही, देहाचेही नाही. म्हणून प्रश्न आहे कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. हो कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. मृग जळवत जाईल लया जाईल लया. मृग जळवत जाईल लया जाईल लया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. मृग जळवत जाईल लया जाईल लया. मृग जळवत जाईल लया जाईल लया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत. मानलेत हे लावलेले संबंध आहे. नाही तर कोणाचा कोणाशी न घडे संबंध हे लावलेले. पूर्वीचा काळ ते अश्वांत लक्ष्मी गजांत लक्ष्मी ज्याच्या दारापुढे हत्तीनं घोडे बांधले असायचे तो श्रीमंत. आता व्याख्या बदलली. आता 4 चाकी पाहिजे. 55,000ची असली तरी चालेल. उताराला उटी लावून उभी करायची, पण दारापुढं बरं वाटतंय, मालक चांगला आहे. 45,000ची गाडी पण 4 चाकी आहे. आता जर हत्तीनं घोडे बांधले तर पुरं गाव गोळा होऊन विचारलं सर्कस कधी आहे. ही व्याख्या बदलली. का पूर्वी गजांत लक्ष्मी अश्वांत लक्ष्मी. म्हणून पूर्वीचा काळ
एक बालम टाकळीचा पाटील, बालम टाकळीचा घोड्यावर बसून निघाला. जायचं त्याला पुण्याला, घोड्यावर बसून. आणि एक पैठणचा पाटील, त्याला गादीवर झोपायची सवय, डोक्यावर गादी घेऊन. दोघाची भेट शेवगावला. राम 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 राम. कुठले? बालम टाकळी. घोड्यावाला म्हणला, तुम्ही? पैठण. कुठं जायचं? पुण्याला. मलाही पुण्याला. जाऊ बोलत चालत. बरं का राजापुरीचे काही संबंध नव्हता. शेवगावला भेट झाली. हे गादी डोक्यावर घेऊन पुढं पुढं चालायचं आणि बालम टाकायचं घोड्यावर. मग गावोगावचे लोक चर्चा करायचे, गादी घेऊन चाललं का नाही, नौकर असलं पाहिजे. घोड्यावर बसलं हे मालक. असं करता करता 30 गाव आलं. मुक्काम करायचा. संध्याकाळ झाली. घोड्यावाल्यानं बालम टाकायच्या पाटलानं खुंटी ठोकली, घोडं बांधलं आणि घोडं खाजवायला लागलं. पैठणच्या पाटलानं लिंबाच्या झाडाखाली गादी टाकली, पायाची आडी मारून डोकं खोडला टेकून बसला. 30 गावचे लोक लांबून बोट दाखवायचे. ते गादीवर बसलं का नाही, मालक. आणि हे घोडं खाजवे हे नौकर. दिवसभर हे मालक, रात्रभर हे मालक. काही संबंध नाही. असे जोडलेले संबंध आहे. आपण ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्याला मायबाप मानायचं आणि मायबापाने आपल्याला मुलगा मानायचं. पिताजी कहे पुत्र मेरा है, माताजी कहे बेटा मेरा है, ना पिता का ना माता का, ये तो जन्म देने का नाता है. ससुरा कहे जावई मेरा है, सास कहे जावई मेरा है, ना ससुरे का ना सास का, ये तो लड़के देने का नाता है. बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, ना बहन का ना भाई का, ये तो रक्षाबंधन का नाता है. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. म्हणून हे लावलेले संबंध आहे. आणि मानले तरी मृग जळवत जाईल, बस एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ मोहनराव. आणि मग बरोबर आता 20च मिनिट आहे, बरोबर करतो. हां बागडेजी, तुमच्या पाहुण्यांचे लय फोन आले मला बीडवरून, बरोबर आहे का? बीडचे पाहुणे, देवा तुझा मी सोनार. बीडचे पाहुणे सकाळीपासून फोन आले, मंगेश भाऊ वगैरे. त्यांच्याकडे मुक्कामी असतो. नंतर कळलं की हे असं वेल्डिंग आहे म्हणून. आम्ही बीडला त्यांच्याकडे असतो मुक्कामी. त्यांचे वडील मंगेश भाऊचे फार मोठे गायक आहे, फार मोठे गायक आहे. म्हणून ते आमचे संबंध. हां लोडगे खूप खूप सुंदर गायक आहे. म्हणून ते आम्ही गेलो की ते आमचा वरचा मजला स्पेशल असते खोली, सगळ्या लोडगे परिवार सेवेला असतो. पण इथं येताना फोन आला, मी येऊ शकत नाही पण तुमचं कीर्तन आमच्या पाहुण्याकडे आहे. म्हटलं ठीक आहे मग. एकदा आता ऊनही आहे, थोडीशी ऊन आहे. बरोबर करतो. तरी मी काही कसर ठेवत नाही. 20 मिनिट घेतो म्हणजे घेतोच. सर्वांनी हात वर करा. एवढं शूटिंगवाले एवढं पेपरला देऊ द्या. वैशाली ताईच्या स्मरणार्थ बागडे परिवाराने ठेवलेल्या कार्यक्रमात मातोश्रीच्या त्या वैशाली ताईच्या स्मरणार्थ भजन करणारा जनसागर, स्थळ बालम टाकई असं देता येईल ना. हे हात एवढे सगळे हात घ्या. उद्या पहिल्या पानावर पेपरला द्या. नाही तर हात आमच्या कीर्तनातले असतात ना, दुसऱ्या सभेलाच जोडतात. हे असं करू नका भाऊ. हे चंदनवाले आमचे लोक आहे. हो ना, काय कोण कुठं भल तिकडेच वेल्डिंग करते. मी म्हणतो हे तर माझ्या कीर्तनात होते आणि हे सभेला कसे मोकळे ग्राउंड असते जाऊन देतात आमचे लोक. ठीक आहे भाऊ, लावा. काय एकदा सर्वांनी. तसं नाही होणार नाही, मला माहिती आहे होणार नाही. मी ओळखील ना, होणार नाही. सर्वांनी एका तालात. भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या, भजनाच्या. विठोबार एक टाळी वाजू नका. टाळी फक्त
माईकवर बोलू नका, हात वर. हे एवढं घे रे भाऊ, हे टाटा बिर्लाल नाही हे. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा बस बागडे परिवाराने त्या स्वर्गीय वैशाली ताईची इच्छा होती भागवत, पण ती इच्छा अपूर्ण राहिली. पण त्यांच्या स्मरणार्थ ताईने 7 दिवस भागवत केलं. 7 दिवसापासून वैशाली ताईच्या डोळ्याला वैकुंठात धारा लागल्या असेल की माझी इच्छा स्मरणार्थ का होईना पूर्ण झाली. तरावया जना केले भागवत यौर्न श्रुतम श्रीमद्भागवतम पुराणम तेषामृथा जन्मगतम नराणामिती गर्गाचार्य उवाच वगैरे. आनंद आहे. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, आणि मानलं तरी मृग जळवत जाईल रया. मृग जळवत, मृग जळाची तळी ती दिठी दुरुणीची न्याहाळी. ते पाणी साळी केळी लावशी काही. मृगजय ते हरणाला महादेव असत्य दिसतं. ते तेजा आणि उखिरा बरड जमिनीवर अतिशय प्रखर ऊन पडलं की वाटतं पाऊस पडतोय, आणि हरिण त्याला सत्य समजतं म्हणून त्याचं नाव मृगजळ. पाणी प्यायच्या अपेक्षेनं हरिण जातं ते मृगजळ अजून किलोमीटर पुढं, ते पुन्हा जातं किलोमीटर पुढं, पुन्हा जातं पुन्हा पुढं, असं ऊर फुटून मरतं हरिण. त्याला ते सत्य वाटतं म्हणून त्याचं नाव मृगजळ आहे. अगदी हे तसेच आहे. शंकरजी आणि पार्वतीचा संवाद आहे. उमा कहूमय अनुभव अपना, सतहरी भजन जगत सब सपना. हे शब्द पहा, सत्य हरिभजन आहे आणि जगत स्वप्न आहे. हे शंकरजी सांगतात पार्वतीला. पण माऊली म्हणतात नुसतं स्वप्न नाही, स्वप्नातलं मृगजळ आहे. जे जे देखणे सकळ, जे जे देखणे सकळ, जय जय देखणे सकळ, ते हे स्वप्नीचे मृगजळ, ते हे स्वप्नीचे मृगजळ, हे स्वप्नीचे मृगजळ, हे स्वप्नीचे मृगजळ. म्हणून चिंती चरण कमळ, म्हणून चिंती चरण कमळ, रखमा देवी वराचे, रखमा देवी वराचे, रखमा देवी वराचे, रखमा देवी वराचे. निज धर्म हातो खडा, 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 निज धर्म हातो खडा. देखणे सकळ, ते स्वप्नीचे मृगजळ, चिंती चरण कमळ, रखमा देवी वराचे, जे जे देखणे सकळ, ते स्वप्नीचे मृगजळ, रखमा देवी वराचे. बस. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, मृगजळवत जाईल रया. सुख, सुख म्हणजे काय? माऊलीच्या भाषेत विषय आणि इंद्रिया मेळू होता धनंजया, ते सुख जाय थडिया सांडोणी दोन्ही. अनुकूल विषयाची प्राप्ती, बुद्धीची स्थिरता, इंद्रियाची पाठवेता आणि आत्मानंदाचं भान, मग वाटतंय सुख. सुख ते आपलंच असतं. जसं एक कुत्र बासुंदी खाऊन निघालं बोदेगावून,
पातेलं बसवलं कुत्र्यानं. 5 लिटर बासुंदी चालता येईना कुत्र्याला. पण त्याला बालम टाकायच्या पुढं आल्यावर येड्या बाबळीजवळ 1972चं जुनं हाड सापडलं. 72चं. स्वानासी भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावरी. आणि चगळत बसलं. काही नव्हतं हाडात. चगळता चगळता 11:15 वाजता कुत्र्याची हिरडी फुटली आणि हिरडीतलं रक्त हाडावर उतरलं. कुत्र्याला एवढा आनंद झाला. बस 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 कीर्तनकार लोक सांगतात चुकीचं नाही. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे. लागलंय म्हणला रक्त. तसं तसं चगळतले का कुत्र्या. रक्त हाडाचं नाही दाढचं आहे, पण वाटतं हाडाचं. तसं सुख आमचंच आहे, वाटतं विषयाचं. ते इंद्रियाला भोगतात विषय, इंद्रिये विषयाला भोगत नाही. मी असं विचारतो, दाताचा विषय सुपाऱ्या कोणी कोणाला संपवलं? सुपाऱ्याने दात संपवले का दाताने सुपाऱ्या? खरं सांगा. हा ना. सुपाऱ्या तर ट्रक न मिळेल, पण दात गेले. म्हणजे इंद्रियाला विषय भोगतात. आपल्याला वाटतं आम्ही विषयाला भोगलं. विषय बलवान होतात आणि इंद्रियाला दुबळे करून सोडतात. लक्षात घ्या. ते मानलं तरी इतकं. हे एकादशीचा दिवस होता महादेव महाराज. अजून 12 मिनिट आहे. मी बरोबर सेकंद सुद्धा त्रास पुढचा नाही तर. महाराज आदल्या दिवशीचे मुक्कामीच होते, जवळ कीर्तन असल्यामुळे. आणि एका श्रीमंताकडे फराळाचं होतं. आमचे सगळे टाळकरी महाराज न ते कालचे कीर्तन केलेले महाराज फराळाला गेले. मालकानं सगळे केलं होतं. साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, शिंगाड्याचे सेव, बदामचा शिरा. आमची एकादश म्हणजे अन्न बदलून खाणे.